नमस्कार. उमेद अभियानातील पी-आय-पी कशी करायची? पी-आय-पी प्रक्रियेचे टप्पे, पी-आय-पीची कार्यपद्धती कशी आहे? पी-आय-पी करण्यासाठी ग्रामसंघाची पात्रता, पी-आय-पीसाठी पूर्वतयारी काय करावी लागते? पी-आय-पी करिता गावाचे नियोजन कसे करावे? पी-आय-पी करत असताना कोणत्या याद्या तयार कराव्यात? पी-आय-पी झाल्यावर काय करावे? हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रस्तावना. केंद्र शासनाने दारिद्र्य निर्मूलनासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना 2011 मध्ये करण्यात आली. ग्रामीण गरीब कुटुंबांना एकत्र आणून त्यांच्या सक्षम संख्या बांधणे व त्यामार्फत वित्तीय सेवा, क्षमता बांधणी, उपजीविका सुरक्षा योजना, शासकीय यंत्रणा, कृती संगम करून विविध प्रकारे गरीब कुटुंबाच्या उत्पन्न वाढीवर अभियानात भर देण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात सर्व कुटुंब कमी जास्त प्रमाणात गरीब दिसतात. अभियानाच्या मदतीने एकत्र येणे गरजेचे आहे. परंतु खऱ्या अर्थाने गरीब असणाऱ्या 100% कुटुंबापर्यंत अभियानामार्फत पोहोचणे उद्दिष्ट असल्याने लोकसहभागातून गरीब कुटुंब ओळखणे किंवा निर्धारण प्रक्रिया राबवण्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. या प्रक्रियेमध्ये ओळख पटलेल्या कुटुंबांना ग्रामपंचायतीत ग्रामसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. उमेद अभियानातील पी-आय-पी प्रक्रियेचे टप्पे. पहिला टप्पा इंटेन्सिव्ह कार्यपद्धतीने गाव प्रवेश वर्धिनी किंवा प्रेरिकांच्या मदतीने करण्यात येतो. एका ग्रामपंचायतीमध्ये किमान 25 ते 30 कुटुंबाचा समावेश होतो. 3 ते 4 महिन्यामध्ये हा समावेश होतो. यास पहिला टप्पा म्हणावा. कुटुंब उमेद गटात आले तरीही त्यावेळेस पी-आय-पी केला जात नाही, कारण गटांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था अस्तित्वात आल्यानंतर पी-आय-पी करावे असे निर्देश केले जातात. गटांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था ग्रामसंघ आहे. जेव्हा ग्रामसंघ अस्तित्वात येतो त्यानंतरच ही प्रक्रिया राबवली जाते. म्हणजे पहा, 6 ते 8 महिन्यात ग्रामसंघ अस्तित्वात आल्यानंतर त्यामार्फत त्या सर्व गावातील कुटुंबासाठी पी-आय-पी प्रक्रिया राबवली जाते. गाव प्रवेश झाल्यावर किमान 30% कुटुंबांचे समावेशन व ग्रामसंघ अस्तित्वात आल्यानंतर 70% कुटुंबाची ओळख प्रक्रिया पी-आय-पी द्वारे केली जाते. तिसरा टप्पा. दर 2 वर्षांनी ग्रामसंघाने पी-आय-पीच्या यादीत समाविष्ट कुटुंबाचा प्रगतीचा आढावा घेऊन यादीचे अवलोकन करणे अपेक्षित आहे. पी-आय-पी करण्याची कार्यपद्धती. पी-आय-पीचे नियोजन करताना खालील टप्प्यामध्ये काम केले जाते. ग्रामसंघ व गावातील विशेष प्रतिनिधींना 2 दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येते. ग्रामसंघांनी प्रशिक्षणादरम्यान नियोजन केल्यानंतर किमान 3 ते 7 दिवसांच्या कालावधीत पी-आय-पी प्रक्रिया गाव पातळीवर राबवणे गरजेचे आहे. पी-आय-पी करण्यासाठी ग्रामसंघाची पात्रता. अभियानाच्या माध्यमातून स्थापन केलेला ग्रामसंघ किमान 3 महिने जुना असावा. ग्रामसंघाचे व्ही-एम-1, व्ही-बी-के-1 प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे. पी-आय-पी करण्यासाठी ग्रामसंघाची पात्रता. उमेद अभियानाच्या माध्यमातून स्थापन केलेला ग्रामसंघ किमान 3 महिने जुना असावा. ग्रामसंघाचे व्ही-एम-आय, व्ही-बी-के-1 प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे व त्या ग्रामसंघाचे संचालक, कार्यकारिणी व ग्रामसंघ लेखापाल यांची निवड झालेली असावी.
व स्थापना झाल्यापासून मासिक बैठका घेतलेल्या असाव्यात. ग्रामसंघाचे बँकेत खाते उघडलेले असावे. ग्रामसंघाची माहिती NIC पोर्टलवर MIS मध्ये असणे गरजेचे आहे. PIP मध्ये आवश्यक असणाऱ्या कार्यपद्धती खालीलप्रमाणे: 1. गावफेरी. ग्रामसंघ सदस्य आणि सर्व टीम सर्व गावांची फेरी मारून घेतील. PIPच्या कामाची सुरुवात CRP व ग्रामसंघ सदस्यांनी गावफेरीच्या माध्यमातून करावे. गावफेरीत गावातील कुटुंबांची परिस्थिती, गरिबीचा स्तर, गावाची रचना, वाड्या वस्त्यांचे सामाजिक व आर्थिक स्तरानुसार झालेले वर्गीकरण इत्यादी बाबींच्या नोंदी घेणे आवश्यक आहे. ग्रामसंघ सदस्य व टीम सर्व गावांची फेरी मारून नोंदी घेतील. या नोंदीचा फायदा गावाच्या नकाशासाठी करता येतो. फेरी मारताना गावातील कुटुंबांची ओळख, गावात PIP सुरू केलेल्या उमेद अभियानाची कामाची माहिती लोकांना सांगावी. PIP सुरू असताना गावफेरी झाल्यानंतर गावबैठकीचे आयोजन करून उमेद अभियानाच्या कामाची माहिती व त्यानंतर PIP प्रक्रियेचे प्रयोजन, उद्देश, कार्यपद्धती इत्यादी प्रक्रिया यांची सविस्तर माहिती देणे. PIPच्या निरीक्षणात देण्यात येणारी माहितीचे स्वरूप इत्यादी गोष्टी पूर्णतः सुरुवातीला आयोजित गावबैठकीत सांगावे. शक्य झाल्यास उमेद अभियान, दशसूत्री व अभियानाची सर्व माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांचे काही प्रश्न असल्यास त्याबाबत नोंदी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार गावबैठकी PIP सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी घेणे गरजेचे आहे. विविध शासकीय यंत्रणांच्या मदतीने कृती संगम करण्याबाबत नियोजन करण्यास भविष्यात गावाचे सहकार्य लाभते. PIP अंतर्गत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून गृहभेटी सोबत कुटुंबाचे सर्वेक्षण पहिल्या दिवशी गावबैठक व गावफेरीनंतरच्या गावात होणारा उपक्रम आहे. PIP अंतर्गत गरीब, अतिगरीब, मध्यम गरीब ह्यांचा सामाजिक किंवा आर्थिक स्तरावरून सद्यस्थिती कळण्यासाठी सर्वेक्षणाची जोड देण्यात आलेली आहे. यामध्ये ग्रामसंघ सदस्यांची व PIP करिता सर्वेक्षणासाठी तयार केलेली समिती टीम नियोजनबद्धरित्या 100% कुटुंबाचे सर्वेक्षण करतात. त्या कुटुंबाची माहिती घेताना 2011 मधील त्या गावातील कुटुंबाच्या SECC यादीचा संदर्भ देखील तपासून घेण्यात येतो. या व्यतिरिक्त त्या कुटुंबाची माहिती ग्रामपंचायतीतून मिळालेल्या माहितीसोबत तपासण्यात येते. सर्वेक्षण तक्ता किमान त्या कुटुंबाच्या माहितीशी संबंधित असून जात, प्रवर्ग, कमावणाऱ्या व्यक्ती, वंचितता, शासकीय योजनांशी निगडीत आहे. सर्वेक्षण तक्ता प्रपत्र हा त्या कुटुंबासोबत बसून भरून घेण्याचे पत्रक आहे. यामध्ये येणाऱ्या एकूण गुणांकाद्वारे ग्रामसंघ सदस्यांना व प्रतिनिधींना त्या कुटुंबाचा स्तर ठरविण्यास मदत होते. यात गरीब, अतिगरीब, मध्यम गरीब प्रतवारीमध्ये वंचिततेचा निकषाद्वारे गुणांकन येते. त्याद्वारे गावात विविध प्रतवारी मध्ये येणाऱ्या कुटुंबांची संख्या कळते. अनेकदा गावात काही घरे बंद किंवा स्थलांतरित असतील तर ती माहिती त्या गावात ग्रामसंघ किंवा प्रेरिका भविष्यात घेतील. सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटू नये याकरिता प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. ह्या प्रक्रिया गावात सारख्या राबवता येत नसल्याने विशेष दिवस निवडून व सर्वांच्या संमतीने PIP करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. 2 दिवसीय प्रशिक्षण झाल्यानंतर ग्रामसंघाने शक्यतो दिवस नियोजित करणे अपेक्षित आहे. गाव नकाशा PIP नियोजनाप्रमाणे 2 किंवा 3ऱ्या दिवशी सर्वेक्षणासोबत सर्व वाड्यातील
कुटुंबांची माहिती घेतल्यानंतर गाव नकाशा ही एक महत्त्वाचा उपक्रम सर्व कार्यकर्त्या, ग्रामसंघ सदस्य, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या मदतीने करण्याची गरज आहे. गावातील सर्व कुटुंबांचा आर्थिक व सामाजिक स्तराची माहिती सर्वांच्या माहितीसाठी गावाच्या मध्यभागी दर्शनी किंवा मोकळ्या पटांगणात विविध साधनांचा वापर करून तयार करण्याची पद्धत आहे. नकाशाचा मुख्य उद्देश गावातील सर्व वाड्या, वस्त्या व कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुटुंबाची माहिती घेणे आहे. नकाशात सर्व प्रकारची कुटुंबे विविध रंग, आकार व चिन्हांनी निर्देशित करून त्या कुटुंबांची माहिती गावातील सर्व मंडळी एकत्रित दर्शनी स्वरूपात मांडतात. अपंग, विधवा, परित्यक्त्या, वृद्ध, शेतमजूर, वेनबिगार, अनुसूचित जाती जमाती ह्यांच्या सामाजिक आर्थिक स्तरानुसार विवरण नकाशात दिले जाते. गावफेरीच्या पहिल्या दिवशी ग्रामसंघ गावाचा कच्चा नकाशा बनवितो व सर्वेक्षणामध्ये आलेल्या माहितीनुसार गाव नकाशात सर्व कुटुंबाचे विश्लेषण मांडण्यात येते. लोकसहभागातून वंचित गरीब कुटुंबांची परिस्थिती पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना समजण्यास मदत होते. विशेष सभा PIP प्रक्रिया गावात जेव्हा पूर्ण होते त्यानंतर गाव पातळीवर विशेष ग्रामसभा घेण्याची गरज आहे. कारण PIP मध्ये दिसून आलेली नकाशे निरीक्षणे लोकांसमोर मांडण्याची व सर्वानुमते मान्यता घेण्याची गरज असते. जिल्हा किंवा तालुक्यांनी सर्व गावांमध्ये PIP चे नियोजन केल्यानंतर ग्रामसेवकांना संबंधित यंत्रणेद्वारे विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे पत्र पाठविणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सरपंच किंवा ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य त्याप्रमाणे कारवाई करतात. विशेष ग्रामसभेकरिता ग्रामसंघ सदस्य, गटातील महिला, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सर्व कार्यकर्ते, प्रेरिका व अनुभवी व्यक्ती, कार्यरत संघांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. PIP प्रक्रियेची 3 ते 7 दिवसात पूर्ण केलेले उपक्रम व ठळक निरीक्षणे मांडावीत. ग्रामसभेमध्ये मांडायचं आहे आपल्याला. PIP प्रक्रियेत आढळलेले परंतु SEC सर्वेक्षणात सुटलेले खरे गरीब यांची माहिती द्यावी. विधवा, परित्यक्त्या, अपंग, निराधार, वयोवृद्ध कुटुंब व यापैकी शासकीय योजनांमार्फत पोहोचविणे व वंचित घटकांची संख्या यांची माहिती द्यावी. विविध गटात व गटाबाह्य महिला बंद गट व उमेद मार्फत स्थापन गट इत्यादी सर्व प्रकारे गटात आलेले व न आलेले कुटुंब यांची माहिती सांगावी. आरोग्य, आहार किंवा शिक्षण, उपजीविका इत्यादींची माहिती सांगावी. PIP मध्ये शोधलेल्या कुटुंबांच्या गटात येण्याची आवश्यकता का आहे याबाबत माहिती द्यावी. सर्व सर्वेक्षणातून तयार झालेल्या कुटुंबाची यादी व ठरावाची प्रत ग्रामसभेत विषय सूची व इतिवृत्तांत मांडून PIP करिता तयार केलेल्या यादी सर्वानुमते ठरावाद्वारे मान्यता द्यावी. पूर्वतयारी PIP गावात करण्यापूर्वी किमान 1 आठवडा अगोदर प्रेरिका, PO सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक, सेवाभावी कार्यकर्ते, युवक इत्यादी सर्व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग राहील याची विशेष काळजी घ्यावी. SEC सर्वेक्षण माहिती गावचा कच्चा नकाशा, एकूण कुटुंबांची संख्या, SC, ST, मायनॉरिटी, OBC, ओपन इत्यादी कुटुंबाची माहिती ग्रामपंचायतकडून मागावी. PIP प्रक्रियेचे संकलन प्रोसेसिंग फोटो जतन करणे आवश्यक आहे. तरी यासाठी नियोजन करावे. कार्यकर्त्यांच्या कामे, जबाबदाऱ्या व दिवस वाटून द्यावेत. PIP करिता गावाचे नियोजन कसे करावे? बघा, गावची लोकसंख्या, PIP ची टीम, दिवस आणि शेरा.
काय की गावची लोकसंख्या जर 300 ते 500 पर्यंत असेल तर टीम बनवताना एक टीम बनवायची, त्यामध्ये CRP 2 CRP आणि तुमच्यासोबत आवश्यक असेल तर लिपिकेला घ्या. किमान 3 ते 5 दिवस हे काम करायचं आहे. 500 ते 800 लोकसंख्येसाठी एक टीम बनवायची आहे. त्यासाठी 5 दिवस जातील आणि टीम बनवताना तुम्हाला 2 CRP, कृषी सखी, लिपिका यापैकी तुम्हाला ज्यांचे सहकार्य भेटेल अशी टीम बनवा आणि 5 दिवसामध्ये पूर्ण करायची आहे. 800 ते 1000 लोकसंख्येसाठी 2 टीम बनवायचे आहेत आणि त्या 2 टीमनी काम करायचं आहे. त्यासाठी 5 ते 7 दिवस लागतील. 1000 ते 1500 यासाठी तुम्हाला 3 टीम बनवाव्या लागतील. 3 टीममध्ये CRP, कृषी सखी, पशु सखी, बँक सखी, त्यानंतर लिपिका या सर्वांचा समावेश करावा. हे काम तुम्ही 5 ते 7 दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे. 1500 ते 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे यामध्ये 4 टीम बनवायच्या आहेत. तालुक्यातील आजूबाजूच्या CRPना सुद्धा यामध्ये समावेश करून घ्यायचा आहे. हे काम 5 ते 7 दिवसामध्ये पूर्ण करावयाचे आहे. विशेष टीप 2000 लोकसंख्येपेक्षा जास्त मोठी गावे असल्यास आवश्यकतेनुसार PIP टीम वाढवून ही प्रक्रिया राबवावी. PIP झाल्यावर काय करावे? PIP केल्यानंतर अंतिम केलेल्या यादींचे 3 संच करावेत. ग्रामसंघ, ग्रामपंचायत, उमेद, तालुका अभियान कार्यालयाकडे याची प्रत ठेवावी. PIPचे सर्वेक्षण केलेले फॉर्म जतन करून ठेवावेत. सूचना PIP मॉड्यूलचा प्रशिक्षणासाठी वापर करावा. PIP करत असताना तुम्हाला ग्रामपंचायतीकडून मतदार यादी मागून घ्यावी लागेल. मतदार यादीनुसार तुम्हाला PIP करायची आहे.